तर बघा मुलांनो, संख्या आणि संख्या ज्ञानमधले संख्या प्रकारामधला आपल्याला 7वा प्रकार घ्यायचा आहे. तो म्हणजे काय, तर संयुक्त संख्या. तर संयुक्त संख्येलाच आपण काय म्हणत असतो मुलांनो, भाज्य संख्या सुद्धा आपण इथे म्हणत असतो आणि त्याला कंपोजिट नंबर सुद्धा म्हणतात. मग आता संयुक्त संख्या म्हणजे नेमकं काय, तर संयुक्त संख्या म्हणजे नेमकं काय मुलांनो, एक तुम्हाला एक हा अंक माहिती आहे, एक आणि सर्व मूळ संख्या सोडून जे इतर अंक उरतात त्यालाच आपण काय म्हणत असतो, संयुक्त संख्या म्हणत असतो. बरोबर आहे. तर जर याची व्याख्या लिहायची झाली तर आपण कशा पद्धतीने लिहिणार मुलांनो, आता मी सांगितलं तेच बघा, एक हा अंक किंवा एक व सर्व मूळ संख्या, सर्व मूळ संख्या सोडून इतर सर्व संख्या संयुक्त संख्या असतात. संयुक्त संख्या असतात. संयुक्त संख्या असतात. काय सांगितलं मुलांना मी, एक व सर्व मूळ संख्या, ज्या आपण मूळ संख्या याच्या अगोदर शिकलेलो आहोत. बरोबर आहे. तर एक हा अंक आणि सर्व मूळ संख्या सोडून इतर सर्व संख्या या संयुक्त संख्या असतात. आता इथं प्रश्न आहे मुलांनो की संयुक्त संख्या किती आहेत. मग प्रश्न आपण कसा घेणार बरं, संयुक्त संख्या किती आहेत म्हणल्यानंतर ते अनंत आहेत. पण आपल्या इथं प्रश्न कसा तयार करावा लागेल, तर 1 ते 100 मध्ये संयुक्त संख्या किती आहेत. तर बघा मुलांनो, आपल्याला पुढचा पॉईंट घ्यायचा आहे, 1 ते 100 मध्ये किती संयुक्त संख्या आहेत, तर 74 संयुक्त संख्या आहेत मुलांना. किती येतात, 74 संयुक्त संख्या आहेत. किती आहेत, 74 आहेत. मग आता बऱ्याच मुलांना इथं प्रश्न पडतो की 1 ते 100 मध्ये जर 74 संख्या आहेत तर 100 मधून 74 गेल्या तर उरतात किती मुलांना सांगा बरं संख्या, किती संख्या उरतात, तर 26 संख्या उरतात. बरोबर आहे. तर मग 25 काय आहेत, मूळ संख्या आहेत. मग एक संख्या कोणती, तर ही एक संख्या आहे जी संयुक्त संख्या नाही. मग आपण इथं पॉईंट काय लिहू शकतो मुलांनो, तर एक ही संयुक्त संख्या नाही. एक ही संयुक्त संख्या नाही. एक ही संयुक्त संख्या नाही. आणि जर तुम्हाला विचारलं की सर्वात लहान संयुक्त संख्या कोणती, बरोबर आहे, जर तुम्हाला विचारलं की सर्वात लहान संयुक्त संख्या कोणती, तर तुम्ही असं लिहू शकता मुलांनो, सर्वात लहान संयुक्त संख्या 4 ही आहे. 4 ही आहे. बघा मुलांनो, ह्याच पॉईंटमध्ये आणखीन एक प्रश्न कव्हर होतो, तो म्हणजे काय, तर आपण इथं काय लिहिले बरं, सर्वात लहान संयुक्त संख्या 4 ही आहे. मग इथं आपण असाही प्रश्न इथं कव्हर करू शकतो की सर्वात लहान समसंयुक्त संख्या कोणती, तर समसंयुक्त संख्या ही 4च आहे. बरोबर आहे. कारण एक, आता आपण एकला जर पकडलं तर इथं काय सांगितले, एक ही संयुक्त संख्या नाही. मग एकचा इथं प्रश्नच येत नाही. एकच्या नंतरची जी 2 संख्या आहे ती सममूळ संख्या आहे. बरोबर आहे. 3 मूळ संख्या आहे. मग आता आपल्याला कुठली संख्या मिळणार बरं, 4 हीच मिळणार ना. तर मग 4 ही संयुक्त संख्या आहे, सर्वात लहान संयुक्त संख्या आहे. आणि त्यानंतरचा प्रश्न असा इथे येतो की 4 ही सर्वात लहान समसंयुक्त संख्या आहे. असं सुद्धा याचं उत्तर आपण इथं देऊ शकतो. आणि जर समजा तुम्हाला जर विचारलं की सर्वात मोठी संयुक्त संख्या सांगा, तर मला सांगा बरं, सर्वात मोठी संयुक्त संख्या तुम्ही इथं सांगू शकता का, नाही. कारण संख्या ह्या अनंतापर्यंत वाढत जात असतात. त्यामुळं काय होणार आहे, आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर इथं काय येणार आहे मुलांनो, की सर्वात मोठी संयुक्त संख्या आपल्याला इथं सांगता येणार नाही. मग आपण काय लिहिणार बरं इथं, तर सर्वात मोठी संयुक्त संख्या सांगता येत नाही. बघा मुलांना, संयुक्त संख्या एवढी काही अवघड नाही लक्षात ठेवण्यासाठी, सोपीच आहे. संयुक्त संख्या ज्याला आपण भाज्य संख्या सुद्धा म्हणतो, त्यालाच इंग्रजीमध्ये आपण काय म्हणत असतो मुलांना, तर कंपोजिट नंबर म्हणतो. बरोबर आहे. तर एक व सर्व मूळ संख्या सोडून, एक म्हणजे एक हा अंक लक्षात ठेवायचा इथे मुलांनो, एक हा अंक
एक हा अंक व सर्व मूळ संख्या सोडून इतर सर्व संख्या संयुक्त संख्या असतात. आणि 1 ते 100 मध्ये 74 संयुक्त संख्या आहेत. किती आहेत मुलांनो? तर 74 संयुक्त संख्या आहेत. आणि 1 ही संयुक्त संख्या नाही. ही पण गोष्ट लक्षात ठेवा, प्रश्न पडू शकतो. सर्वात लहान संयुक्त संख्या 4 ही आहे, किंवा सर्वात लहान समसंयुक्त संख्या जर विचारली तर 4च तुम्ही सांगू शकता. आणि सर्वात मोठी संयुक्त संख्या इथं सांगता येणार नाही. कळालं का मुलांनो? तर अशाच प्रकारे सगळ्या संख्या आपण इथे घेतलेल्या आहेत. याच्या पुढच्याही संख्या आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. बरोबर आहे? तर सगळ्यांनी काय करायचं आहे, कंटिन्यूमध्ये सर्व संख्यांचे प्रकार बघून घ्यायचे, जेणेकरून काय होईल की तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो.